नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र सचिन भाटे. आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, यंदा मोसंबी उत्पादक शेतकरी असतील, आंबा उत्पादक शेतकरी असतील, हे मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. कारण पाऊस हा दिवाळीपर्यंत पाऊस चालू होता. दिवाळीनंतरही पाऊस चालू असल्यामुळं आपल्या मोसंबी असेल, आंबा असेल, या पिकाला हा ताण बसलेला नाही आहे आणि पाऊस जास्त झालेला आहे आणि झाडं लीक व्हायचं हे प्रादुर्भाव हा जास्त आपल्याला दिसून येते. आणि झाडे चिम बसत नाहीये, म्हणजे झाडाला ताण बसत नाहीये. ताण न बसल्यामुळं आपले झाडं हे फुटतील का नाही फुटतील, ही शेतकऱ्यामध्ये समस्या निर्माण झालेली आहे आणि एक प्रकारे चिंतेचं वातावरण आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 3 डिसेंबर 2025 आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कसं नियोजन करायला पाहिजे आणि या महिनाभराच्या पिरियडमध्ये आता आपण 15 डिसेंबर असेल, 30 डिसेंबर असेल, काही लोक हे जानेवारीपर्यंत पाणी झाडाला फोडणार आहेत. तर या 15 ते 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला झाडामध्ये काय नियोजन करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या फुलाची संख्या वाढेल आणि आपल्या उत्पन्नात वाढ होईल. तर शेतकरी बंधूंनो, आपण प्रथम जाणून घेऊयात की झाडाला फुलं कमी लागण्याची कारणे जी असतात, त्याच्यामध्ये जो आपण म्हणतो CN रेशो, म्हणजे कार्बन नायट्रोजन रेशो, हा योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे. जर हा चांगले फुलं निघण्यासाठी कार्बन नायट्रोजन रेशो किती असायला पाहिजे, तर 15:1, म्हणजे कार्बन 15% आणि नायट्रोजन हा 1%, म्हणजे त्याचा रेशो हा 15:1 असा या प्रमाणात असला पाहिजे. जेणेकरून नायट्रोजनचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे आणि कार्बन त्या पटीत त्या रेशोमध्ये असलं पाहिजे. तर अशा अवस्थेमध्ये जर नायट्रोजनचा रेशो हा वाढला, तर आपल्या झाडामध्ये फुलं निघायच्या ऐवजी ते झाड नवतीकडे जात आहे आणि आपल्याला शूट हे मारलेले दिसतात. आणि दुसरं कारण असतं झाडामध्ये स्टोरेज नसणं, म्हणजे जे आपण म्हणतो झिंक, बोरॉन, फेरस वगैरे जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात, फॉस्फरस असते, पोटॅश असते, या अन्नद्रव्याची जर झाडामध्ये कमतरता असेल, तर आपल्याला कळी निघायला अडचण येते आणि झाडे नवतीवर जात असते. आणि तिसरं कारण म्हणजे आपला ताण, जो रेस्ट पिरियड असतो, तो रेस्ट पिरियड आपल्याला व्यवस्थित भेटला नाही, तर झाड हे रेस्ट पिरियड भेटत नाही आणि झाडाला व्यवस्थित रेस्ट नाही भेटली, तर झाडे नवतीवर जाण्याची शक्यता असते. तर या 2-3 कारणं हे असतात. तर आपण आज जाणून घेऊयात की याला आता या रेस्ट पिरियडमध्ये आपण कुठल्या फवारण्या करायला पाहिजे, जेणेकरून झाड हे ताणावर चांगलं येईल, झाडामध्ये स्टोरेज चांगलं तयार होईल, CN रेशो चांगला राहील आणि आपलं फुलाची संख्याही वाढणार आहेत. तर आज आपण एका बागेमध्ये आलेलो आहेत. तर या बागेला पण हे बाग पण आपल्याला लीक झालेला दिसत आहेत. तर आपल्याला बघायचं झालं तर आपण बघू शकतात. असं दाखवा. शेतकरी मित्रांनो, आपल्याला बघायचं झालं तर बघू शकतात. आता या झाडाला पाणी दिलेलं नाहीये, पण या झाडामध्ये या नवत्या आपल्याला या दिसत आहेत. या नवत्या आहेत आणि काही नवत्यामध्ये आपल्याला हे फुलं पण दिसत आहेत. आता याच्यामध्ये फुलं निघत आहेत. या झाडामध्ये थोडं ताकद असल्यामुळे फुलं निघत आहेत, पण ही फांदी फेल जाण्याच्या मार्गावर आपल्याला दिसत आहेत. तर हे असं आता काही ठिकाणी नवती आहे, काही ठिकाणी अजून थोडा ताण बसत आहेत, चिंब बसत आहेत. तर अशा अवस्थेमध्ये आपण शेतकरी बंधूंनो, 2 ते 3 महत्त्वाच्या फवारण्या सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण प्रथम या बागेवर आता आपण हे ओमनीमोल हे प्रोडक्ट आपण याच्यामध्ये घेत आहेत. याच्यामध्ये 25% मॉलिब्डेनम आणि 11% फॉस्फरस आहेत आणि हे बोरॉन प्रोडक्ट आपण घेत आहेत. याच्यात पोटॅशियम बोरेट आहेत, याच्यामध्ये 30% पोटॅश आणि बोरॉन आहे याच्यामध्ये 14%. तर सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो, आपण जाणून घेऊयात की ओमनीमोल काय काम करणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, अशा अवस्थेमध्ये आपल्या पिकामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त झालेलं असतं, नायट्रोजनचं पचन होणं गरजेचं असतंय. तर मॉलिब्डेनम हा जो घटक आहे, मॉलिब्डेनम हा घटक काय करत असतो, नायट्रोजनचं पचन करून नायट्रोजनचं रूपांतर प्रोटीन कार्बोहायड्रेटमध्ये करत असतो. प्रोटीन कार्बोहायड्रेटमध्ये नायट्रोजनचं पचन झाल्यानंतर आपलं फुलं निघण्यासाठी काम करत असतंय आणि हा फॉस्फरस याच्यातला फॉस्फरस आपल्या फुलं निघण्यासाठी चालना देत असतो. तर हे ओमनीमोल नावाचं प्रोडक्ट आहे, ऑस्ट्रेलियाहून आयात केलेलं आहे. तर हे आपल्याला वापरायचं आहे. याच्या नायट्रोजनचं पचन होणार आहे आणि फुलं निघण्यासाठी याचा चांगला फायदा दिसून येणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी ओमनीमोल 50 मिली आणि के बोरॉन 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम हे वापरायचं आहे. याच्यामुळे नायट्रोजनचं पचन होईल, झाडामध्ये फॉस्फरसची लेवल वाढेल. तसेच याच्यामध्ये बोरॉन आणि पोटॅश असल्यामुळे पोटॅश आणि बोरॉन हे पिकाला भेटणार आहेत आणि झाड हे चिम येण्यासाठी किंवा ताण येण्यासाठी याचा चांगला फायदा होणार आहे आणि नवतीकडे झाडं जाणार नाहीत. जे झाडं नवतीकडे जाण्याची शक्यता आपल्याला वाटत आहे, त्या झाडामध्ये कळी निघण्यासाठी मदत होईल. आज काही झाडावर जी नवती लांबलेली आहे, ती नवती मॅच्युरिटी होण्यासाठी पण त्याचा चांगला फायदा दिसून येईल आणि लांबलेल्या नवतीमध्ये फुलं निघणं तर थोडं मुश्किल आहे. पण आता जे झाडं अजून सुप्तावस्थेत आहे, अजून हे झाडं जे असून नवती निघत नाहीये, अशा झाडामध्ये आपल्याला फूट चांगली निघण्यासाठी मदत होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, प्रथम ही फवारणी घ्यायची आहे. तर आपण दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला फवारणी घ्यायची झाली
तर मिक्सोमॅक्स कॉम्बी हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत, तसेच आपल्याला रुबिसॉल हे खत वापरायचं आहे. याच्यामध्ये मॅग्नेशियम, सल्फर, पोटॅश हे 3 घटक आहेत आणि रुबिसॉल या 2 प्रॉडक्टचा आपल्याला वापर करायचा आहे. मिक्सोमॅक्स कॉम्बी हे जर वापरायचं झालं तर 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम आणि रुबिसॉल 200 लिटर पाण्यासाठी 500 ते 600 ग्रॅम या फवारणीचा आपल्याला उपयोग करायचा आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशा 2 फवारण्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे. 2 फवारण्या केल्यानंतर 100% आपल्या झाडाला चिंब बसणार आहे, ताण येणार आहेत आणि आपले झाडं चांगले फुटण्यासाठी मदत होणार आहेत. आणि अशा नवीन व्हिडिओसाठी शेतकरी बंधूंनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला कृषी मित्र सचिन भाटे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नवीन माहिती देत असतो. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण झाडाला बेसल डोस कोणता टाकला पाहिजे, झाडामध्ये जो मंगू येत असतो, काही लोकांकडे मिरगमा आले, मंगू येतो, बुरशीचा प्रादुर्भाव येतो, कोळशी येते, तसेच आता आपण ग्रीनिंग म्हणत असतो, झाडं पिवळे पडणं, हे झाडाचं पिवळे पडणं, याच्यावर पण आपण उपाययोजना पुढच्या टप्प्यामध्ये स्टेप बाय स्टेप हा YouTubeच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. या चांगल्या माहितीसाठी तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. धन्यवाद.